महानगरपालिका निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत, मात्र अद्यापही युती आणि आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यामध्ये आहेत। सर्वच पक्षातील इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे। शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ होणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस। आज सुद्धा या ठिकाणी पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी पाहायला मिळणार आहे इच्छुक उमेदवारांची, तर काही इच्छुक उमेदवार नाराज असल्याची सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे। महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आणि यासाठी आपण पाहतोय सर्वच राजकीय पक्ष ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळतात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडल्यात। भाग्यश्री, आपण पाहतोय महानगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आलेला असताना उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। इच्छुक उमेदवार आहेत नाराज सुद्धा पाहायला मिळतात। आज सुद्धा पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी पाहायला मिळेल। नक्कीच, खरं तर अजूनही अनेक जणांना उमेदवारी आपल्याला मिळेल अशी एक आशा आहे आणि याचबरोबर आपण बघतोय की युतीमध्ये म्हणजेच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये अद्यापही क्लिअर ज्या सीट्स आहेत त्या जाहीर केलेल्या नाही आहेत। किती सीट्स कोणाला मिळणार हे देखील कळलेलं नाही आहे। आता आपण जर बघितलं तर कालपर्यंत मनसेने जवळपास 38 जणांना एबी फॉर्म दिले। अजूनही काही जण प्रतीक्षेत आहेत। सकाळी देखील काही जण इथे कार्यालयात येणार आहेत। सकाळी देखील काही जणांना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती आहे। खरं तर साधारण 9:30 ते 10 वाजल्यापासून अर्ज भरायला सुरुवात होईल आणि तोपर्यंत तरी निदान एबी फॉर्म आपल्या प्रत्येकाच्या हातात पडावा अशी प्रत्येक निष्ठावंत इच्छुक कार्यकर्त्याची इच्छा असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत जर बघितलं तर इतके दिवस अवघे काही तास उरलेले असताना देखील एबी फॉर्म हातात न आल्याने काही जण नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात। इतका आपण म्हणतो की सिक्रेसी का बाळगली किंवा इतकं सिक्रेट का ठेवल्या गोष्टी, अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या पाहायला मिळतात। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। बार्गेनिंग पॉवर जी आहे राज ठाकरेंची ती अत्यंत कमी असल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताशी 38 काल अर्ज त्यांनी दिलेले आहेत। या उपरचे काही जे 10 सीट्स किंवा 10 अर्ज अजूनही कदाचित देतील आज सकाळी। मात्र जरी एवढ्या 10 जरी आपण पकडले तरी केवळ 48 सीट्स पर्यंत फक्त राज ठाकरेंनी सीट्स घेतलेल्या पाहायला मिळतात। इतकी बार्गेनिंग पॉवर कमी का केली अशा पद्धतीचा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांमधून देखील विचारला जातोय। याचं कारण अनेक वर्ष कार्यकर्ते प्रतीक्षेत असतात आणि जर अर्ज मिळाला नाही, इच्छुक उमेदवारी जर मिळाली नाही इच्छुकांना, तर नाराजी वाढते अशा पद्धतीची चर्चा देखील रंगू लागलेली पाहायला मिळते। नक्कीच या संदर्भात आता नाराजी कशी दूर केली जाईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।